मित्रांनो, आज पाहूया रोमन संख्या चिन्हे. वरच्या बाजूला लाल अक्षरात लिहिलेली आहेत ती आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे आहेत आणि यांचं रोमन संख्या चिन्हात लेखन केलेलं आहे. एक आय प्रमाणे लिहितात, दोन, दोन आय, तीन, तीन वेळा आय, चार लिहिण्यासाठी व्हीच्या डाव्या बाजूला आय, पाच लिहिण्यासाठी व्ही, सहासाठी व्ही आय, सातसाठी व्ही दोन वेळा आय, आठसाठी व्ही तीन वेळा आय, नऊसाठी एक्सच्या डाव्या बाजूला आय आणि दहासाठी एक्स. 50साठी एल अक्षर वापरतात, 100साठी सी म्हणजे सेंच्युरीचं सी लक्षात ठेवण्यासाठी, सी हे सेंच्युरीचं अध्याक्षर असं लक्षात ठेवू शकतो. 500साठी डी आणि 1000साठी एम अशी अक्षरे वापरली जातात. आता यापुढे आपण रोमन संख्या चिन्हाचे नियम पाहणार आहोत. नियम क्रमांक 1, मोठ्या चिन्हाच्या उजवीकडे लहान चिन्ह लिहिले असता मोठ्या चिन्हाची किंमत वाढते, पण यासाठी अट आहे, जास्तीत जास्त 3 वेळा लिहिता येते. उदाहरणार्थ 7, व्ही म्हणजे 5, आय आय म्हणजे 6 आणि 7, 12, एक्सची किंमत 10, आय आय म्हणजे 12, 30, एक्स 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 10 10 10 मिळून झाले 30. कसं लिहू नये? उदाहरणार्थ 9 म्हणजे आता 5 त्याच्या पुढे 4 वेळा आय असं लिहिता येत नाही. 9 लिहायचं असेल तर आपल्याला एक्स त्याच्या डाव्या बाजूला आय असं लिहावं लागेल. आता पुढचा नियम पाहूया. नियम क्रमांक 2, मोठ्या चिन्हाच्या डावीकडे लहान चिन्ह लिहिले असता मोठ्या चिन्हाची किंमत कमी होते. अट अशी आहे, डावीकडे फक्त एक वेळा लिहिता येतं. उदाहरणार्थ 9 ही संख्या रोमनमध्ये लिहायची असेल तर एक्सच्या डाव्या बाजूला आय, 4 ही संख्या लिहायची असेल तर व्हीच्या डाव्या बाजूला आय, 40 ही संख्या लिहायची असेल तर एलच्या डाव्या बाजूला एक्स, एल म्हणजे 50 आणि एक्स म्हणजे 10, म्हणजे 50मधून 10 कमी होतात. पुढचा नियम बघूया. नियम क्रमांक 3, व्ही एल डी म्हणजे व्ही म्हणजे 5, एल म्हणजे 50 आणि डी म्हणजे 500 हे चिन्ह एकापुढे एक लिहित नाहीत. म्हणजे व्ही व्ही असं लिहित नाहीत, एल आणि एल असंही लिहू शकत नाही, डी 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 असं लिहिता येत नाही. आता काही सरावासाठी आपण संख्या पाहूयात. 2 आपल्या सर्वांना माहितीच आहे, 2 वेळा आय आय असं लिहिलं गेलं. 5साठी व्ही, 26साठी एक्स एक्स व्ही आय म्हणजे 10 अधिक 10 20, व्ही आय म्हणजे व्हीच्या पुढे आय असल्यामुळे 6 झाले 26. आता कठीण संख्या पाहूया आपण. 39. 39च्या दशक स्थानी 3 आहे आणि एकक स्थानी 9 आहे, तर 3 वेळा एक्स म्हणजे 10 10 10 असे 30 झाले आणि एकक स्थानी 9 म्हणजे एक्सच्या डावीकडे आय याची किंमत 9 झाली, असं 39 झालं. यानंतर आता आपण 100ला सी असं लिहितो, 150साठी सी त्याच्या पुढे एल असं 150 झालं आणि 600 लिहायचं असेल तर डी 500 आणि हे सीसाठी 100 म्हणजे एकूण झाले 600. अशा पद्धतीने या संख्या आपण लिहू शकतो. आता यावर आधारित सरावासाठी उदाहरणे जे स्कॉलरशिपच्या परीक्षेला किंवा इतर स्पर्धा परीक्षेला सुद्धा दिली जातात. आता बघा, क्रमांक 1चं उदाहरण, एल एक्स अधिक सी बरोबर किती? तर एलची किंमत आहे 50, एक्सची किंमत आहे 10 अधिक सीची किंमत आहे 100, तर दोघाचं उत्तर येतं 160. म्हणजे ते लिहिलेलं असतं असं सी एल एक्स, म्हणजे हा पर्याय एकदम 2 नंबरचा बरोबर आहे, अचूक आहे. पुढचं उदाहरण पाहूया 2 नंबरचं, डी वजा सी एल. आता या डीची किंमत आपल्या सगळ्यांना माहिती आहे 500, त्यानंतर सीबद्दल 100 आणि एलबद्दल 50 असे मिळून 150 झाले. या दोघांची वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर मिळतं 350, पर्याय क्रमांक 3. आता या पुढचं उदाहरण पाहूया, क्रमांक 3चं, एल गुणिले एल भागिले डी.
आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे एलची किंमत 50 गुणिले दुसऱ्या एलची किंमतही 50 भागिले 500. याच्यामध्ये जर आपण आकडेमोड केली तर उत्तर येतं 5. या 5 बद्दल आपण रोमन संख्या चिन्हामध्ये लिहितो व्ही, म्हणजे पर्याय क्रमांक 2. आता पुढचं 4 नंबरचं गणित पाहूया. एम वजा डी भागिले एक्स. आता एमची किंमत आहे 1000, डीची किंमत आहे 500 भागिले 10. आता हे गणित सोडवत असताना 2 क्रिया आल्यात, एक वजाबाकी आणि दुसरी भागाकार. तर आपल्याला ते सूत्र माहिती आहे, कंचे भागू बेव. आता याच्यामध्ये सुरुवातीला भागाकार ही क्रिया होणार आहे आणि मग नंतर वजाबाकीची क्रिया. भागाकारामध्ये आकडेमोड केली असता 50 शिल्लक राहतात आणि 1000मधून 50 घालवले असता आपल्याला मिळतात 950, पर्याय क्रमांक 4. आता पुढचा प्रकार आहे मोठ्या संख्यांचा सराव. म्हणजे 1000, 5000, 1,00,000 अशा 50,000 अशा मोठ्या संख्या लिहायच्या असतील त्या रोमन संख्या चिन्हात कशा लिहाव्यात, त्याच्यासाठी आहे इथे एक उदाहरण बघूया. व्ही बार. या बारचा अर्थ होतो की त्या संख्येला 1000ने गुणणे. या बारला विनकुलम असंही म्हणतात. 1000 याच्यासाठी एम लिहिलं, 1500साठी म्हणजे 1500साठी एम डी, 2000साठी एम आणि एम म्हणजे 1000 अधिक 1000, 4000साठी व्ही आय याचा 4 अर्थ होतो आणि त्याच्यावर बार याचा अर्थ या 4 या संख्येला 1000ने गुणणे असा होतो, म्हणजे गुणल्यानंतर ती किंमत येते 4000. 5000साठी सुद्धा व्ही त्याच्यावरती बार दिलेला आहे, म्हणजे याला गुणिले 1000 म्हणजे 5000 उत्तर आपलं येतं. अशाच पद्धतीने 10,000 याच्यासाठी एक्स बार वापरलेला आहे. 50,000 याच्यासाठी एलवर बार आहे. आता 1,00,000 याच्यासाठी पाहूया. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. तर सी बार असं आपण वापरतो. 100साठी सी आणि उरलेल्या 3 शून्यासाठी हा बार. त्यानंतर 5,00,000 डी बार असं आपल्याला लिहिता येतं. आणि याच्यानंतर पुढचा आहे एम बार, म्हणजे हे 3 शून्य ह्या बारसाठी गेले आणि उरलेला आहे 1000. 1000बद्दल आपण लिहितो एम. अशा प्रकारे आपण रोमन संख्या चिन्ह, त्याच्यावर आधारित सर्व उदाहरणे आणि त्याचा रोमन संख्या चिन्ह यामध्ये लिहिण्याचा आपण मोठ्या संख्यांचा सरावसुद्धा आपण केलेला आहे. धन्यवाद.